सोलापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। लोखंडी अँगल कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। रविवारी सायंकाळी वादळी पावसानं पुन्हा एकदा सोलापुरातील काही भागाला झोडपून काढलं। याच वादळी वाऱ्यानं एका 12 वर्षीय चिमुकल्याचा जीव घेतलाय। आई वडिलांसह चिमुकला मुलगा आणि मुलगी घरात बसले होते। अचानक वादळी वारं आलं आणि घराचे पत्रे उडाले। छताचा एक अँगल थेट 12 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडला आणि आई वडिलांच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। रविवारी दुपारी 4च्या सुमारास तळे हिप्परगा परिसरात अचानक वादळी पावसानं हजेरी लावली। यावेळी फरहान आपल्या घरात आई वडिलांनी लहान बहिणीसह बसला होता। आई वडील आणि छोटी बहीण एका बाजूला होते तर फरहान दुसऱ्या बाजूला होता। 4:45च्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढला, त्यामुळे घरावरचे पत्र्याचे शेड उडाले आणि लोखंडी अँगल थेट घराच्या आत बसलेल्या फरहानच्या डोक्यावर कोसळले। यामुळे फरहान गंभीर जखमी झाला आणि आत त्याचा जागीच मृत्यू झालाय। आई वडिलांच्या डोळ्यांदेखत ही संपूर्ण घटना घडली आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते।